भावाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीशी संबंधित दूध संघ संचालकावर आरोप, 32 लाखांच्या गैरव्यवहाराची चौकशी मागणी. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा वाद, भावाचा मृत्यू, बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडल्याचा आरोप आणि त्या खात्यातून 32,20,040 रुपयांचा कथित गैरव्यवहार अशा गंभीर आरोपांमुळे बारामती तालुक्यातील फोंडवाडा माळवाडी परिसरातील एक प्रकरण चर्चेत आले आहे. भावाला न्याय मिळावा आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे नोकरी करणाऱ्या धनश्री जयवंत पिसाळ बारामतीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात आर्थिक फसवणूक, मालमत्तेचा वाद आणि मानसिक दबावाचा आरोप केला आहे. 4 ते 5 कोटींच्या फसवणुकीचा दावा. धनश्री पिसाळ यांच्या आरोपानुसार त्यांच्या कुटुंबाची सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीशी संबंधित दूध उत्पादक संघाचे संचालक सतीश पिसाळ यांच्यासह 7 जणांनी संगनमत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र या आरोपांची अंतिम सत्यता अधिकृत तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे. बनावट कागदपत्रांद्वारे खाते उघडल्याचा आरोप. धनश्री यांच्या फिर्यादीनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कऱ्हाटी शाखेत त्यांच्या नावाने कथितरित्या बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्यांच्या आधारे बँक खाते उघडण्यात आले. या खात्यातून 32,20,040 रुपये धनश्री पेट्रोलियमच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सतीश हरिश्चंद्र पिसाळ आणि आशा सतीश पिसाळ यांच्या विरोधात सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. धनश्री यांच्या म्हणण्यानुसार त्या 2017 मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत असताना विश्वासाने आपले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड सतीश पिसाळ यांच्याकडे दिले होते. या कागदपत्रांचा कथित गैरवापर करून 10 नोव्हेंबर 2017 ते 25 मार्च 2024 या कालावधीत त्यांच्या नावाने खाते उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या खात्याला आरोपींचा मोबाईल क्रमांक जोडण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाचा तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे करीत असल्याची माहिती आहे. भावाच्या मृत्यूच्या तपासातून आर्थिक व्यवहार समोर आल्याचा दावा. धनश्री यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावाच्या मृत्यूच्या तपासादरम्यान कथित आर्थिक गैरव्यवहाराची बाब समोर आली. भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सतीश पिसाळ यांच्या विरोधात यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कुटुंबातील आई आणि भावाच्या कागदपत्रांचाही कथित गैरवापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून संबंधित सर्व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ आणि चिठ्ठ्यांबाबत सवाल. भावाने मृत्यूपूर्वी काही व्हिडिओ चित्रण केले होते तसेच चिठ्ठ्या लिहिल्या होत्या असा दावा धनश्री यांनी केला आहे. हे साहित्य तपासात समोर आले आहे का? त्यात नेमके काय नमूद होते आणि मालमत्ता व आर्थिक वादाचा मृत्यूशी काही संबंध होता का याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेवरही आरोप. संबंधित आरोपी व्यवसायाच्या ठिकाणी उपस्थित असताना पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास मदत केल्याचा आरोपही धनश्री यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही, त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि आरोपींची बाजू समोर येणे महत्त्वाचे आहे. गेल्या महिन्याभरापासून न्यायासाठी प्रयत्न करूनही अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तातडीने कारवाईची मागणी. या प्रकरणात आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी तसेच आर्थिक व्यवहार, बँक खाते, कागदपत्रे, सह्या, मालमत्ता व्यवहार आणि भावाच्या मृत्यूशी संबंधित सर्व पुराव्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी धनश्री पिसाळ यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी अत्यंत तीव्र मानसिक तणाव व्यक्त करत स्वतःला इजा करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता, पोलीस तपास, बँक रेकॉर्ड, कागदपत्रांची फॉरेन्सिक पडताळणी, उपलब्ध डिजिटल पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे. माझे नाव धनश्री जयवंत पिसाळ आहे. मी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये नोकरी करते आणि मी शिकण्यानिमित्त गेली असून मी 9 वर्षांपासून तिथे राहते. माझे भारतात येण्याचं कारण म्हणजे 4 जुलै रोजी माझा भाऊ धनराज जयवंत पिसाळ यांनी आत्महत्या केली व त्यामुळे मी भारतामध्ये 5 जुलै रोजी आले. 5 जुलै रोजी आल्यानंतर 6 जुलैला आम्ही आत्महत्यास प्रवृत्त केलेल्या आरोपींविरुद्ध
म्हणजे सतीश हरिश्चंद्र पिसाळ व त्यांचे कुटुंब आणि इतर 7 लोकांविरुद्ध आम्ही मांजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. त्या गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही मांजरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून काही कागदपत्रे आम्हाला प्राप्त झाली व त्या कागदपत्रांमधून मला आढळले की मी अमेरिकेत असताना भारतात नसूनही PDCC बँक कराटी शाखा या बँकेमध्ये माझं खातं उघडलं गेलं होतं व त्या खात्यांना उघडण्यासाठी त्यांनी माझ्या कागदपत्रांचा गैरवापर केला. आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे माझे कागदपत्र व ते माझ्या शिक्षणाच्या लोनसाठी जामीनदार असल्यामुळे माझ्या कागदपत्रांच्या प्रती त्यांच्याकडे मी दिल्या होत्या व त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन त्या खात्यावर बेकायदेशीर व्यवहार केले व अनेक उलाढाली करून त्या खात्यांवर अनेक कर्ज प्रकरण करून माझी फसवणूक केली आहे. मला ही घटना आढळल्यानंतर ह्या घटनेची फिर्याद देण्यासाठी मी सुपा पोलीस स्टेशनमध्ये 8 ऑगस्टला गेले. मी 10:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 7:50पर्यंत फक्त फिर्याद देण्याची वाट बघत होते. सुपा पोलीस स्टेशनमधले अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, प्रथमतः मनोजकुमार नवसारे साहेब आणि पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत ह्या दोघांनी मिळून मुख्य आरोपी सतीश हरिश्चंद्र पिसाळ व त्यांची बायको आशा सतीश पिसाळ हे केवळ 15 मिनिटाच्या अंतरावर असून त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी बसलेले असूनही त्यांना अटक केली नाही व त्यांना पलायन करण्यास मदत केली व माझी फसवणूक करून त्यांनी मला माझ्या प्रक्रियेस विलंब लावला आहे. एवढेच नव्हे तर मुख्य आरोपी सतीश हरिश्चंद्र पिसाळ व त्यांच्या कुटुंबाने माझ्या भावाला प्रचंड मानसिक त्रास दिला आणि ह्या त्रासाबद्दल माझ्या भावाने आत्महत्या करण्यापूर्वी पुरावे सोडून गेलेला आहे. हे पुरावे असूनही अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही व ते आरोपी सताड आत्ता इकडे बारामती तालुक्यामध्ये त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी फिरत आहेत. वारंवार त्यांनी माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या कुटुंबाला 4 कोटींचं नुकसान केलं बँकेचे फ्रॉड करून. माझ्याच कागदपत्रांचा बेकायदेशीर वापर नाही पण माझ्या आई आणि माझ्या भावाच्या कागदपत्रांचा देखील त्याने गैरवापर केला आणि माझ्या भावाला त्यांनी आत्महत्या करण्यास हे सगळ्या कारणांनी प्रवृत्त केलेलं आहे. मी खूप प्रशासकीय आणि राजकीय लोकांकडे गेल्या 1 महिन्यांपासून मी त्यांच्याकडे जाते आहे मदत मागण्यासाठी पण मला न्याय मिळत नाही आहे. मग मला आणि माझ्या आईला न्याय मिळावा हीच माझी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कळकळीची विनंती आहे. नाहीतर माझ्या कुटुंबाला देखील आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. एवढेच मी त्यांना सांगेन. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.